नमस्कार. ऐकूया मराठी विनोदी कथा भज्याचं भजान. लेखक आणि अभिवाचक प्राध्यापक डॉक्टर संजय भागवत. भज्याचं भजान. आमच्या गावात एक भजनी मंडळ होतं. हे भजनी मंडळ आमच्या गावातच नाही तर साऱ्या पंचक्रोशीत फेमस होतं. त्यातला हर एक गडी पट्टीचा गायक होता. प्रत्येकाच्या आवाजाची पट्टी वेगळी होती तरी शेवटी सगळे एकाच पट्टीत गायचे. त्यामुळं गावातली पोरं त्यांना बोंबल पट्टीचे गायक म्हणायची. 12 एकादशा असो, श्रावणी सोमवार असो, नाहीतर एखाद्याची मैत असो, हक्काचे भजनी हेच. तर असं हे भजनी मंडळ गावाचा श्रद्धेचा आणि अभिमानाचा विषय होता. यातल्या एका गायक कलाकारानं मृदुंग ढोलकीसारखा वाजवला तेव्हा एका रगेल आणि रंगेल नेत्याचं असं काही परिवर्तन झालं की तो परमार्थात शिरला. त्यामुळं गावाचं राष्ट्रीय आणि राजकीय दृष्ट्या जे काही नुकसान झालं ते कदापिही भरून येणारं नव्हतं. म्हणून या बोंबलपट्टीच्या गायकांना राजकीय व्यासपीठावर बिलकुल स्थान नव्हतं. 1-2 राजकीय पक्षांनी यांना मागं खेचण्याकरता आपली पक्षीय भजनी मंडळं तयार केली होती. पण यात दूध आहे पण मलई नसल्याचं लक्षात आल्यावर तीही बंद पडली. पण या भजनी मंडळींना मात्र डंक नाही. 40% प्रपंच आणि 60% परमार्थ हे त्यांचं आध्यात्मिक शास्त्र होतं. पितृ 15वड्यात तर 2-2, 3-3 शिफ्टमध्ये ही भजनी मंडळं भजनं करायची. पितृ 15वड्यात घरटी पित्र जीव घालायचा कार्यक्रम ठरलेला असायचा. ज्याचा कार्यक्रम जोरात तो खरा पितृभक्त समजला जायचा. पण ते तेवढ्या दिवसापुरतंच. त्यामुळं त्या दिवशी घरात पै पाहुणे याचे जेवणं खावणं दिवसभर चालायचे. पित्रांना काय पाहिजे ते दिलं जायचं. दिवसभर घरात जेवणावळी चालायच्या आणि कामानं मंडळी दमून बसली की रात्री 10च्या पुढे ही भजनी मंडळी यायची. हिंचं भजन सुरू व्हायचं आणि ते पहाटेपर्यंत चालायचं. असंच हे भजनी मंडळ एका पितृ 15वड्यात कायमचं बंद पडलं. तेव्हा अख्खा महाराष्ट्र हळहळला. त्याला कारणही तसंच घडलं. गावापासून 1 किलोमीटर अंतरावरती रघुनानाची वस्ती होती. रघुनाना आणि दिगुनाना दोघं चुलत भावंड. सकाळपासून आज त्यांच्या घरी पित्र जेवत होती. पंक्ती उठत होत्या. गेल्या वर्षी त्याची म्हातारी मेली. त्या धक्क्यानं म्हाताऱ्यानं हातरून धरलं आणि 1 महिन्याच्या आतच जय महाराष्ट्र ठोकलं. आता त्या दोघांची वर्ष श्राद्ध आणि पित्र असा जंगी कार्यक्रम सकाळपासून या घरात सुरू होता. घरातलं वातावरण पण इष्टमन कलर होतं. म्हणजे कसं, माणसं आठवणी काढून रडायची आणि रडून रडून भुका लागल्या की जेवायची आणि परत आठवण आली की रडायची. असं सगळं वातावरण होतं. या सगळ्या गडबडीत रात्रीचे 10 कधी वाजले ते कोणालाच कळलं नाही. तेवढ्यात भजनी मंडळी आली आणि इथनं पुढं आता भजन. सकाळपासून स्पीकर ढणाना वाजत होता. आता त्यावर किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, हे गाणं वाजत होतं. तसं रघुनाना त्या स्पीकरवाल्यावरच भडाकला. अरे गायबान्या, आज पित्र जेवतेत, तुझ्या मायला प्रसंग बघून तरी गाणं लाव, नाहीतर ती थोबाड बंद कर. असं म्हणल्याबरोबर ते स्पीकरवालं जे घाबरलं का नाही, ती त्याच्यासमोरून गेलं, ती परत तिकडे आलंच नाही. तेवढ्यात भजनी मंडळी आली. तसा रघुनाना पुढं धावला. या 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 माऊली या, या ओ बुवा या, या महाराज या, बसा 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 बसा. भजनी मंडळी बसली. लाईट माईकची सगळी व्यवस्था झाली. तेवढ्यात पहिला चहा आला आणि चहा येऊन भजनाला सुरुवात झाली. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. भजन सुरू झालं खरं, हां, पण ऐकायला माणसं कुठं होती. 2-4 डंगरी म्हातारे खोकत होते. अभंग संपल्यावर बुवानंच आवाज दिला, अरे रघुनाना, मर्दा बिंबीच्या देठापासनं अभंग म्हणतोय, पण माणसं कुठे आहेत ऐकायला. माणसं नाहीत, थांबा आत्ता आणतो. असं म्हणून रघुनाना घरात गेला आणि खोल्यातनं झोपलेली माणसं, बाया, पोरं, म्हातारी, कोतारी
सगळी जाग करत म्हणाला, अरे तुमच्या माईला पितर का माझ्या एकट्याचे आहेत काय? ते भजनी तिकडे वरडायला लागलेत, चला उठा 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 असं म्हणून सगळ्या खोल्या रिकाम्या केल्या. माणसं झोपेतच बाहेर आली आणि जिथं जागा मिळेल तिथं आडवी झाली. रघुनाना तिथनं भटारखान्यात गेला. बघतोय तर तिथं काही बाया भज्याचा गाणा काढत होत्या. आईला तुमची अजून भजीच चाललीत काय? अरे बाहेर चला, बंद करा ते. तेवढ्यात रघुनाथांची बायको बोलली, हो थांबा हो, एवढं 2 गाणं काढलं की आम्ही येतोच, तुम्ही व्हा मोहर. रघुनाथांची मंडळी रेटून बोलली, पण रघुनाथानं तिचा हात धरल्यावर बाकीची बाया माणसं म्हणाली, ह्यांच्या तमाशा परास त्या बुवाचं कीर्तन बरं, असं म्हणून सगळी बाहेर पडली. त्या पाठोपाठ रघुनाना बी सहकुटुंब भजनाला आला. आता वाट्यावरती फुल्ल गर्दी होती. भजनी लईच हराकले. दिवसभर राबलेली माणसं कसं तरी तग धरून बसली. कुणी बसल्या जागी डुलायला लागलं, कुणी भिंतीचा आधार घेऊन पेंगायला लागलं. सगळी जागा असून झोपल्याचं सोंग घेऊन कुणी पडलं होतं. भजन रंगात आलं होतं. अभंग, गवळण, भारुड हे सारं एकापेक्षा एक, आणि तेही बोंबल पट्टीत आणि शिवाय स्पीकरवर. आईला कोण बोलणार ह्यांना? सारं गाव दानानं सोडलं ह्यांनी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा अभंग बुवानी समोर झोपलेल्या सुंदर ध्यानाकडे बघून म्हणला. तेव्हा तो अभंग एवढा रंगला की तो कधी संपला हे बुवाच्याही लक्षात आलं नाही. तेवढ्यात शेजारचा वस्तीवरचा दिगू तात्या दिगूनाना हातात काठी घेऊनच आला आणि त्या भजन्यावर भडकला. हे देव भडव्याओ, बंद करा तुमचं ते भजन करताय काय बोंबलताय? तशी भजनी मंडळी गप्प पडली. रघुनाथाचं डोसकंच फिरलं. दिग्या, काय एवढं माझल्यागच बोलतोयस? पित्र का माझी एकट्याचीच आहेत का? तुझी बी आहेत की, पण मला माहीत आहे तुला भजन आवडत नाही, तमाशा आवडतो तमाशा. राग्या, लई बोलू नगस. हे कौतिक कुणाला दावतोयस? अरे म्हातारी मेले तेव्हा तू ठेवलेल्या बाईकडे होतास. तुला चालता येत नव्हतं, मी तुला आणलंय इकडं. अरे जा दिग्या, मी बाई ठेवली असेल पण तुला बाईनीच ठेवलंय. तू काय छान आहेस मला माहिती आहे. राग्या, थोबाड जाग्यावर ठेवणार नाही. अरे जा, आम्ही बी काय बांगड्या भरल्या नाहीत. बघून घेईन, घे बघून. काय करणार आहे तू मला माहिती आहे. तुझा बाई आला पाहिजे. असं म्हणून रघुनाना त्या भजनी मंडळींना म्हणाला. म्हणणार दिगूता त्या रागातच तार चालत गेला. भजनी मंडळी म्हणली, अरे रघुनाना, आम्ही म्हणतो खरं, पण गड्या 12 वाजून गेलेत, जरा चहा येऊ द्या राव. 1 का 10 चहा प्या, भजी खा, पण भजन गा. असं म्हणून त्यानं मंडळींना आवाज दिला, हो मंडळी, चहा बनवा आणि चहा येस्तोर ती भज्याची परात घेऊन या. काही वेळात भज्यानं भरलेली परात समोर आली. गरम गरम भजी बघून वरडून कटाळलेली भजनी मंडळी पुढे झाली आणि त्या भज्यावर तुटून पडली. पहिली परात संपली, दुसरी आली. अर्धवट जागे असलेल्या मंडळींनी भजनी मंडळीवरचा राग त्या भज्यावर काढला. तशी सगळी परात एका झटक्यात संपली. तेवढ्यात चहा आला. एकाला 2-2, 3-3 कप चहा पिल्यावर भजनाला सुरुवात झाली. माऊलींनी नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे या अभंगाला सुरुवात केली आणि खरोखर ऐकणाऱ्यांचा अंत पाहणारा हा अभंग सुरू झाला. तसं रघुनाथानं करण्याचं ते तोंड दिगूच्या घराकडे केलं. त्या आवाजानं दिग्याचं याड पळालं. सगळं गाव खडबडून जागं झालं. बारकी पोरं ताडकन उठून बसली. तेव्हा आईबानं झोपेचं सोंग घेतलं. काही पोरं मध्येच उठून बसली. तेव्हा आईबापानं पोरं बदलली आणि घरटी भजन सुरू झालं. इकडं अभंग, गवळण, भारुड हे असं एक सुरू होतं. असा रंग भरत चालला होता का नाही, बोलायची सोयच नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी हा अभंग बुवानी म्हणायला सुरुवात केली. तेव्हा रघुनाना म्हणाला, हो तो अभंग राहू द्यात. ती ग साजनी आले ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी, ती गवळण घ्या. अरे रघुनाना, ती गवळण नाही, ते सिनेमातलं गाणं आहे. बुवा
ते सिनेमातलं गाणं असलं तरी वर्णन कोणाचं आहे? कोणाचं? संतांच्या गवळणीचं आहे. तुम्ही म्हणा. एवढा आग्रह केल्यावर आप्पाशानं पकवाजाची ढोलकी केली आणि टांग 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 सुरू झालं. तोडा झाला आणि ग साजनी अशी गवळण रंगात आली का नाही, बोलायची सोयच नाही. तेवढ्यात 2 शिपाई हे भजन बंद करण्यासाठी म्हणून फटफटीवर आले होते. तसा रघुनाना पुढे झाला आणि म्हणला, या साहेब या, मला माहिती आहे तुम्ही आलाय भजन बंद करायला आणि हे दिग्याचं कारस्थान आहे हे बी मला माहिती आहे. त्यानंच फुनगी टाकली असणार आहे. आता ही बघा, ही शेवटची गवळण झाली की भैरवी घेतो आणि भजन बंद करतो. या बसा, तुम्ही बसा, तवर ही गरम गरम भजी खा, असं म्हणून 3री परात त्यांच्या पुढ्यात ठेवली. ते शिपाई इकडं भज्यात रमले. गरम गरम भजी, अहो त्यांना काय सुधरना. बहिणी मंडळींनी पुढचा अभंग घेतला. टाळ बोल्याची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. हे इकडं अभंगावा अभंग सुरू झाले, तिकडं भजी संपत होती आणि इकडं अभंग रंगत होते. कोणीच दमत नव्हतं. पहाड झाली तरी भजन चालूच होतं. भजन बंद करायला गेलेले शिपाई अजून कसे आले नाहीत या काळजीनं निघालेली पोलीस व्हॅन पहाट रघुनानाच्या वस्तीवर येऊन पोचली. बघतेत तर इथं भजन रंगलेलं आणि तेही बंदोबस्तात. तसं पोलीस व्हॅनमधले 10-12 शिपाई पटापटा खाली उतरले आणि त्यांनी काही विचार न करता एक भजनी हातातल्या काठीनं सोसल असा हाणला. रघुनानाला 4 काट्या जास्त हाणल्या आणि सगळी भजनी मंडळी कचेरीत आणली. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगात टाकलं. 3ऱ्या दिवशी भजनी मंडळी जामीनवर सुटली आणि त्यांनी त्याच दिवशी आपल्या आईबाची शपथ घेऊन भजन बंद केलं. रघुनाना काही सुटला नाही. त्याच्या कोपरीत मुठभर गांजा सापडला. सारा गाव हळहळला, पण आता काय उपयोग नव्हता. त्या दिवसापासून गाव 2 गोष्टींना पार मुकला. एक भजन आणि दुसरी भजी. धन्यवाद.